योद्धा न्यूज मराठी। शिरूर पुणे क्यू पंढरीच्या पांडुरंगाच्या पवित्र वारीला प्लास्टिकच्या कचऱ्याचे ग्रहण लागले असून पूर्वी वारीत सहभागी होणारे वारकरी जेवणासाठी नैसर्गिकरित्या पळसाच्या पानापासून तयार केलेल्या पत्रावळींचा वापर करत होते। मात्र सध्या नैसर्गिक पत्रावळीऐवजी वारीत सहभागी झालेले वारकरी प्लास्टिक पासून बनवलेल्या व थर्माकोल पासून बनवलेल्या पत्रावळी जेवणासाठी वापरत आहेत। या प्लास्टिकच्या व थर्माकोलचा पत्रावळीमुळे वारी मार्गावर मोठा कचरा निर्माण होत असून नैसर्गिक प्रदूषण होत आहे। तर या प्लास्टिकच्या व थर्माकोलचा पत्रावळीवर गरम गरम जेवण केल्याने रासायनिक अभिक्रिया होऊन वारकऱ्यांच्या जेवणात विषारी घटक जात असून त्यापासून वारकऱ्यांनी कॅन्सर सारख्या आरोग्य समस्या जोडल्या जात आहेत। तर वारी मार्गावर पडलेल्या या प्लास्टिक व थर्माकोलचा पत्रावळी जनावरांनी खाल्यानंतर त्यांनाही आपले प्राण गमवावे लागत आहेत। पंढरपूरच्या पवित्र वारीला लागलेले हे प्लास्टिक व थर्माकोलच्या पत्रावळींचे ग्रहण दूर करण्यासाठी व वारी पुन्हा प्लास्टिक मुक्त, कचरा मुक्त व नैसर्गिक करण्यासाठी पुणे जिल्ह्यातील शिरूर शहरातील प्रशांत अवचट हे आपल्या सहकाऱ्यांसह गेल्या 15 वर्षांपासून निसर्गवारी ही संकल्पना राबवत असून प्रशांत अवचट हे वारीत सहभागी होणाऱ्या वारकऱ्यांना दरवर्षी पळसाच्या पानापासून तयार केलेल्या नैसर्गिक पत्रावळींचे वाटप करत असतात। तर निसर्गवारीच्या माध्यमातून वारी मार्गावरील खरकट्या नैसर्गिक पत्रावळींचा कचरा पुन्हा गोळा करून त्यात गावठी गाईचे शेण व गोमूत्र मिसळून त्याचे कंपोस्ट खत तयार करतात व वारी मार्गावरील शेतकऱ्यांना या सेंद्रिय खताचे मोफत वाटप केले जाते। प्रशांत अवचट हे गेली 15 वर्षांपासून निसर्गवारी उपक्रम राबवत असून आतापर्यंत गेल्या 14 वर्षात प्रशांत अवचट यांनी वारकऱ्यांना 8 कोटी नैसर्गिक पत्रावळींचे वाटप केले आहे। योद्धा न्यूज मराठीचा संपादक नारायण मनोहर सूर्यवंशी। रोजच्या खात्रीशीर बातम्यांसाठी पाहत रहा आमचे न्यूज चॅनल। आजच सबस्क्राइब करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा। धन्यवाद।